हॅलो यूट्यूब फॅमिली, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आम्ही गेलो होतो हातगाव इथे, नांदेड जिल्ह्यामध्ये वारकवाडी मेडिटेशन सेंटर आहे तिथं. तर तुम्हाला हा सेंटर कसा वाटला आहे आणि कसा नाही नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा. आणि हा ब्लॉग पूर्ण माझा तुम्ही फुल वॉच करा आणि कमेंट करा. आणि ह्या सेंटरला भेट देण्यासाठी खूप दुरून अनुयायी येतात आणि पब्लिक पण येते खूप. आणि त्यांच्या मनाला शांती भेटण्यासाठी भंतेजी प्रवचन करत असतात. खूप छान. हा बघा बुद्ध विहार आहे. तिथं पण खूप दुरून आलेले होते अनुयायी. ते बघा, तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तिथं जायला थोडं आडाऊन नव्हतं, त्यामुळं मी दुरूनच कॅमेरा घेतला आहे. आणि बघा, छान प्रकारे असं मार्गदर्शन देत होते भंतेजी. दुसऱ्यामध्ये मग शब्दी दुसरं द्या. तिसऱ्यामध्ये तिसरं लोक आणि चौथं उपेक्षित. हे चौथं, याला रूप ध्यान म्हणतात. हे रूप ध्यान आणि हे अरूप ध्यान. लक्षात, त्यांच्याकडे 4 ध्यान शिकले, पण 3 ध्यान अरूप ध्यान सुद्धा शिकले. त्याला सिद्धी म्हणलेलं आहे. 7 सिद्धी उल्लेख. तुम्ही जेव्हा हे शुद्ध वाचून 7 सिद्धी समाधी मार्गाचं आचरण मी आधार कामा करण्यासाठी बऱ्याच वेळा कळत नाही जोपर्यंत आपल्याला याचं ज्ञान नाही. म्हणून 4 रूप ध्यानाची अवस्था म्हणजे प्रीती, प्रसिद्धी आणि सुख आणि उपेक्षा यांनी युक्त जेव्हा आपण ध्यानामध्ये रत होतो त्याला काय म्हणजे रूप ध्यानाची. आरोप ध्यानाच्या अवस्थे मात्र वेगळी आहे. त्या अवस्थेत चौथं ध्यान एवढं मार्गदर्शन ऐकून आम्ही मग पुढे वर आहे छान तिथं असं ध्यान डोंगराच्या साधनाला. तिथं बुद्धविहार होतं. तर तिथं निघालो मग आम्ही. आणि तिथलं पण बुद्धविहार सुंगम बघा, स्मृती. थोडं लॉकडाऊन होता, पण ते काका होते, बोलले का जावा म्हणून आणि धम्म कडे काढून बघा छत्रपती तिथून. जोंधळे तर स्मृती. थोडंसं मी प्रयत्न केला बुद्धविहार दाखवण्याचा, तर मधात मोबाईल चल घेत होते. विहारात जाऊया. तर मोबाईल पण थोडंसं हेच होता का. हाय बघा, हे आहे विहार ओपन बुद्धविहार. असलं तर कधी असतं. बघा तुम्हाला कसं वाटत आहे. आणि या नक्कीच ह्या मेडिटेशन सेंटरला भेट द्यायला नक्कीच या तुम्ही. नंतर आम्ही बुद्धम नमामी, धम्मम नमामी आणि संगम नमामी केलं दोघा माई लेकरांनी. आणि मग छान वाटते थोडंसं. आणि इथून सर्व काही दिसत होतं, तर त्यामुळं बोलले का बाबा थोडंसं दाखवा. बघा, पूर्ण जंगलामध्येच आहे हे, पण असं छान आहे. मस्त झाडं वगैरे सगळं आहे. इथून पुढे मग आम्ही खाली आलो. थोडंसं बुद्धाच्या दाखवते बघा. धम्मामध्ये समतेच पीक येत, प्रज्ञाशील करुणीन जीवनाचं सोनं होत. काका आवाज द्या म्हणा काकांना. इथून पुढे मग आम्ही काकांना आवाज दिला. ते काका बोललेत की, मी म्हणलं काकांना थोडंसं मीडिया सेंटरबद्दल आम्हाला थोडीशी माहिती सांगा. तर ते काका लगेच आलेत आणि लगेच मग आम्हाला जय भीम वगैरे घातला. आणि यांना पण जय भीम घातला, यांनी पण होते. सांगा. आणि मग नंतर हे बघा सांगत होते. मी इथेच असतो व्यवस्थापक म्हणून. आणि ही शेती माझीच आहे, दान देवी. हो का. 4.5 एकर माझी आहे आणि दुसऱ्या भावांची 2.5. 7.5 एकर जमीन आहे. 7 एकर. आणि 12 महिने शिबिरे चालतात मेडिटेशन इथं. आणि मग दुसरं काही कार्यक्रम परिषद असं काही नाही, काही नसतं, फक्त मेडिटेशनचे शिबिर. ते तिथं विहारामध्ये. भंतेंचं स्मारक त्याचे घेतलं का व्हिडिओ? हो, ते स्मारक घेतलं.
हिरवा कलश. ते स्मारक भंते उर्गेन संरक्षित हा हा. त्यांचं नाव आहे. हो का? 2018 मध्ये बांधले. त्या हो. संघाचे संस्थापक आहेत. हो का, तिथं बनवलेले ते स्मारक. हा, मग त्यांचं ते स्मारक बनवले. आता ते स्मारक भारतात कुठेही नाही, इथेच आहे फक्त. हो का? दुसरं आहे ते इंग्लंड मध्ये आहे. दुसरं नाही कुठं. त्याची ट्रू कॉपी आपण इथं बनवलं. त्यांचं नाव आहे ना इथं, उर्गेन संरक्षित त्यांचं नाव आहे. हा, इथं मेडिटेशन ध्यानासाठी येऊ शकता तुम्ही. हा. भावना मैत्रीपूर्ण जे बी. थँक्यू काका.